ठिकाणी स्थानिक नागरिक सुद्धा करत आहेत। आज आपल्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण याच्यावरती संवाद साधणार आहोत। आज आपल्याकडे एक प्रतिष्ठित नागरिक बापू कुठे आपल्याशी बोलत आहेत। बापू, काल या ठिकाणी अपघात झाला, आज आज नेमकं किती लोक या ठिकाणी बळी गेल्यानंतर हे लोक आपल्या जागेवर आतापर्यंत कमीत कमी 40 तरुणांचा अपघात होऊन मृत्यू झालेला आहे। तरी बांधकाम विभागाने याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे। त्यांनी लक्ष केंद्रित करून ह्या जागेचं व्यवस्थित करून घेण्यात यावी ही विनंती। तसेच या गावचे देऊर गावचे सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ कांबळे हेही आपल्यासोबत या ठिकाणी आहेत। ते काय वाटते यावर तेही सांगा। काढून टाकावं अशी तसेच या देऊर गावचे ग्रामपंचायत सदस्य राहुल कांबळे यावर आपण या ठिकाणी आपले लोकांचे हे शासनाने सांगावे। या ठिकाणी रात्री कोणी युवकांचा अपघाती मृत्यू झालेला आहे। तो हा स्पॉट आहे झालेला आहे। तरी आजपर्यंत पत्रकार बंधू असतील, ग्रामपंचायत असेल किंवा सजग नागरिक असतील, आजपर्यंत सर्वांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी विनंती केली आहे की हा स्पॉट काढून टाकण्यात यावा किंवा उपाययोजना करण्यात याव्यात, परंतु आजपर्यंत कुठलीही याच्यावरती कारवाई झालेली नाही आणि या ठिकाणी अपघात कंटिन्यू होत राहतात। वेळोवेळी आजपर्यंत जात आहे, तरी यावरती वेळीच उपाययोजना आता करावी, अन्यथा देऊळगाव कुंजरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने व पत्रकार बंधू पोलीस या सर्वांच्या वतीने या ठिकाणी जन आंदोलन उभं करण्यात येईल। काल या ठिकाणी 2 अपघात झालेले आहेत। 2 व्यक्ती पावलेला आहे पल्सर गाडीवरती, 2 व्हीलर गाडीवरती। सार्वजनिक बांधकाम विभागाने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं ह्या काही गोष्टींकडे, पुलावरच्या कामाकडे। तर अत्यंत या लोकांचा जवळचा प्रश्न असल्यामुळे त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष करण्यात येत आहे। तरी त्वरित कारवाई झाली पाहिजे अशी मी देऊळगावच्या आम जनतेच्या वतीने बोलत आहे।